काजू बागायतदारांच्या एकजुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही। कोकणची अर्थव्यवस्था असलेल्या आंबा काजू बागायतदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर सिंधुदुर्गातील बागायतदारांनी ठिय्या आंदोलन करत आम्हाला पंचनामे नकोत तर नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे। राज्य शासनाने अर्थसंकल्पात आंबा काजू नुकसान भरपाईचा मुद्दा घेतला नाही तर 12 मार्च रोजी भव्य महामोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी यावेळेस दिलाय। आज वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयावर आमचा मोर्चा आहे। हा धडक मोर्चा आहे। विजू खाली बस। हा धडक मोर्चा आहे। स्वप्नील उडे या ठिकाणी धडक मोर्चा आहे। जर या ठिकाणी आमचं न्याय मागणी मान्य झाली नाही तर 12 मार्चला कार्यालयामध्ये आमचा धडक मोर्चा जाईल। आणि त्यानंतर जर नुकसान भरपाई देण्यामागे शासनाने टाळाटाळ केली, दुर्लक्ष केलं तर मग मंत्रालयावर सुद्धा आमच्या रेल्वे गाड्या आम्ही भरून जाऊन सगळे शेतकरी एकजुटीचं आचरण करू। आपली या ठिकाणी एकजूट आपण दाखवूया। हे आपल्या ताकदीचं दर्शन आहे, सामर्थ्याचं दर्शन आहे। ठिकाणी आज अभिनंदन करतो, कारण जर आता नाही तर कधी नाही ही संजय गावडेंच्या या ठिकाणी स्लोगन होती। आता नाही तर कधी नाही। आणि म्हणून या ह्याच्यामध्ये आज आपण गेले आपण प्रयत्न केले, अनेक मिटिंगा घेतल्या, अनेक गावाशी संपर्क साधला, शेतकऱ्यामध्ये जागृती झाली आणि ही सुरुवात आहे। मी या ठिकाणी आज तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाला आज सूचना करतो की हा वेंगुर्ल्यात एकदा आतापर्यंत स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींनी शिरोड्यामध्ये आंदोलन केलं आणि देश पेटला होता। हे वेंगुर्ला आहे। या वेंगुर्ल्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्या ठिकाणी जर शासनाने आमच्या योग्य मागण्याकडे आमच्या ठिकाणी आमचा शेतकरी आज नेस्तनाभूत झालेला आहे। 5%, 10% नाही, तो -50% झालेला आहे। पुढची 5 वर्ष तो उभा राहू शकत नाही। अशी परिस्थिती असताना गेल्या 4 वर्षात आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम शासनाने केलेलं आहे। यावेळी हा विषय गांभीर्याने घेऊन आपल्या शासनाने आता चालू अधिवेशनामध्ये त्वरित आज या ठिकाणी आज आमच्या मागणीप्रमाणे हेक्टरी आंब्यासाठी 5 लाख, काजूसाठी हेक्टरी 3 लाख ही नुकसान भरपाई त्वरित आज या ठिकाणी आज वितरित केली पाहिजे। तसे आदेश या अधिवेशनामध्ये निघाले पाहिजे। आणि आमच्या जो या ठिकाणी आज पत्र दिलेलं आहे, इथे कुठलीही या ठिकाणी आज सीमा नाही। आंबा बागायतदाराच्या पूर्ण क्षेत्राला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। आणि या ठिकाणी आज जे कृषी विभागाने जो या ठिकाणी आज अहवाल दिलेला आहे त्याप्रमाणे पंचनामे नाही, पंच यादी नाही, आज सरसकट 7-12 प्रमाणे 8 प्रमाणे शेतकऱ्यांना या ठिकाणी आज त्याची नुकसान हक्काची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। अवकाळी झाली नाही, दुसऱ्या दिवशी सगळं विधानभवन गाजतं। आणि आज आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दिला जो या ठिकाणी आदेश असेल किंवा इतर या ठिकाणी आज आमदार या ठिकाणी प्रयत्न करत असतील ते पुरेसे नाही। हाऊस त्यांनी या ठिकाणी विधानसभा डोक्यावर घेतली पाहिजे। कोकणात 34 आणि मुंबईतल्या 34 पैकी 25 आमदार हे कोकणातले आहेत। आणि म्हणून विधान भवन जोपर्यंत नुकसान भरपाई डिक्लेअर होत नाही तोपर्यंत विधानसभा चालता कामा नये, आता या ठिकाणी कामकाज होता नाही अशी आमची मागणी आहे। त्या शासनाने त्वरित अंत न बघता निर्णय घ्यावा अशी विनंती करतो। आणि संजय गावडे साहेबांना वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयावर तो वेंगुर्ला तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातील जे शेतकरी सहभागी झाले आंबा आणि काजू नुकसान भरपाई संदर्भात इथे शेतकरी जो जमा झाला आहे हा पूर्णपणे शेतकरी त्रस्त आहे। आज संपूर्ण गेले कित्येक वर्ष आंब्याचं नुकसान होतंय। आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये की हा जे फळ संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्राकडनं कोणत्या प्रकारचे संशोधन करून आज शेतकऱ्यांना कुठली औषधाची फवारणी करावी, कुठली काय फवारणी करून शेतकऱ्यांना कुठला मार्गदर्शन करावं अद्यापपर्यंत या फळ संशोधन केंद्राकडनं मार्गदर्शन होत नाही। आणि या ह्याच्यामुळे आज शेतकरी पूर्णपणे नुकसानग्रस्त होऊन आज हवालदिल झालेला आहे। आज काजूचा जर विषय बघितला तर काजूला सुद्धा आज हमीभाव सुद्धा गोव्यासारख्या ठिकाणी आज हमीभाव 170 रुपये
हमीभाव दिला जातोय. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज काजूला आपल्या हमीभाव दिला जात नाही. आज असं असताना सुद्धा काजूचा आज कुठं 15-20% आज काजूचं उत्पन्न असताना आज शेकरू सारखा एक प्राणी आज संपूर्ण ह्याचं नुकसान करत आहे. आज एखादा समजा शेकरू कोणीतरी अनावधानाने कुठेतरी मेलेलं असेल तर त्या संबंधित शेतकरी कोणीतरी कळवलं किंवा फॉरेस्ट विभागाला जर कळवलं समजलं तर त्या संबंधित शेतकऱ्यावर 302 सारखा गुन्हा दाखल होतोय. आणि संपूर्ण आज माड बागायती फळ बागायतदार आज संपूर्ण याच्यामुळे त्रस्त झाले आहेत. आज संपूर्ण जर बघितलं तर आज या जिल्ह्यामध्ये गावराड्यांचा संपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे. आज या सरकारने हत्तीची मोहीम हाती घेतलेली आहे. तशीच आम्ही तहसीलदारांकडे आज मागणी केलेली आहे. आज गव्याची गवा हटाव मोहीम ही सरकारने राबवली पाहिजे. आज शेतकरी फळ बागायतदार किंवा आज भाजीपाला पिकं आज घेत नाही. रब्बी पिकं संपूर्ण बंद झाली आहेत. आज शेतकरी याच्यामुळे आज पूर्णपणे मेटाकुटीला आहे. आज संपूर्ण जर बघितलं आज या जिल्ह्यामध्ये जो आंबा आहे आंब्यापासून जो काही कॅनिंगसाठी जो आंबा निर्माण होतोय. आज जर कोकणमध्ये जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादी आंब्यावर जर वायनरी काढली तर आज 200% त्याच्यावर टॅक्स आहे. एक कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये अद्यापर्यंत कोणी वायनरी काढलेली नाही. रत्नागिरीमध्ये एक वायनरी काढली. वायनरी काढण्यासाठी आंब्याची वायनरी काढण्यासाठी किंवा वाईन काढण्यासाठी शेतकरी पुढे येत नाही. आज ही संपूर्ण शासनाकडे आमची मागणी आहे. आणि या शेतकऱ्यांच्या वतीने आज शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्ह्यातील आता जे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी शेतकऱ्यांना साथ देण्यात गरजेचं आहे. आणि हा सगळे जे शेतकरी ते उपस्थित राहून आज याला मोर्चाला जे सहभागी झालेत आणि शेतकऱ्यापर्यंत जाग आणून दिली त्या सर्वांचं इथे मनापासून कौतुक करतोय. आणि शेतकऱ्यांनी असाच लढा कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या हितासाठी चालू ठेवूया एवढे मी सांगून 2 शब्द. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.